दरम्यान संगमनेर नगरपालिकेवर अनेक वर्षापासून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता आहे। यावेळेस मात्र त्यांना काँग्रेसचं चिन्ह सोडून स्थानिक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जावं लागतंय। काँग्रेस पक्षातून निलंबित केलेले आमदार सत्यजित तांबेंनी बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक आघाडीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे। महायुतीला शह देण्यासाठी त्यांच्या पत्नी मैथिली तांबे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे, तर आई दुर्गाताई तांबे यांचाही अर्ज दाखल करण्यात आला। स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत। संगमनेर नगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि त्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी आम्ही एक स्थानिक आघाडी या ठिकाणी केलेली आहे। त्या आघाडीच्या वतीने डॉक्टर मैथिली तांबे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील, तर खालचे जे 15 प्रभाग आहेत त्या सगळ्या 15 प्रभागांमध्ये 30 उमेदवार आमच्या आघाडीचे हे निवडणूक लढतील। संगमनेरकरांना आजपर्यंत आम्ही जी सेवा दिलेली आहे, मागच्या अनेक वर्षांमध्ये संगमनेरकरांचे जे मूलभूत प्रश्न होते ते सोडवण्याचं काम खऱ्या अर्थाने आम्ही केलंय आणि आता पुढच्या टप्प्याचा विकास खऱ्या अर्थाने करायचा आहे।